आपल्या या उद्घाटन प्रसंगी वेळात वेळ काढून आलेले शत्रुघ्न अंबादासजी हिरडे पाटील तसेच डॉक्टर प्रदीप हिरडे व त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी प्राणांचा यथोचित असा आज आपल्या या परिसरामध्ये लहान मुलांचं हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे। या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी अत्यंत गेल्या 3 ते 4 वर्षापासून मातोश्री हॉस्पिटल आपल्या गोकुळ गोमलके यांचंही स्वागत या ठिकाणी पाटाडे सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं। तसेच सर्वांचं काका शेळके त्याचबरोबर मस्के पाटील आणि या दवाखान्याचे डॉक्टर प्रदीप हिरडे त्या मातोश्री मुलांचे हॉस्पिटल व साई मेडिकल याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। गोपाळपूरच्या एका छोट्या गावात सुरुवातीचं शिक्षण घेऊन जी ग्रामीण भागातली मुलं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, उद्योगाला लागतात, त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे। आणि त्यांनी सुद्धा आपल्याला पेशंटला लवकरात लवकर आराम कसा राहील त्याचं नीट निदान करून औषधोपचार केले आणि रुग्णाला जर एकदा कळलं की बा आपण पहिल्यांदा गेलो आणि 2-4-6 दिवसामध्ये आपल्याला बरं वाटायला लागलं तर अशी जी काही आजारी माणसं बाहेर तोंडाने बोलतात आणि मग तो आपोआप मौखिक प्रचार होतो। त्या डॉक्टरकडे गेलो, गोळ्या दिलं, इंजेक्शन दिले, काय दिलं असेल ते, पण मला बरं वाटतं। आता असा प्रचार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आणि पेशंटची सौजन्याने बोलणं, नुसतं त्याच्याकडे बोललं तरी त्याची चौकशी केली तरी त्याला वाटतं आपलेपणाची भाव निर्माण होईल आणि पेशंटची वागताना आपलेपणाचा भाव निर्माण होणं ही फार मोठी कसरत असते आणि म्हणून या कसरतीवर जो उतरेल त्याचा नेहमीच व्यवसाय चांगला चालतो आणि आपण व्यावसायिक आहोत त्यामुळे आजारी पेशंट असू द्या ते देखील आपलं ग्राहकच आहे। पेशंट देखील आपलं डॉक्टरचं ग्राहक, पेशंट दुकानदाराचा ग्राहक, खरेदीदार। त्यामुळे कुठलाही ग्राहक असेल तर ग्राहकाची नेहमी काळजी घेतली पाहिजे म्हणून त्याला ग्राहको देव म्हणलंय। ग्राहको देव भव म्हणजे देवासारखी त्याची विनंती करणं, प्रार्थना करणं किंवा चांगलं म्हणणं असं त्याच्या मनामध्ये भाव निर्माण होईल तर त्यांना कुठेही अडचण पडत नाही। ते डॉक्टर हिरडेकडून आपण अपेक्षित करू आणि त्यांना याच्यामध्ये त्यांच्या हाताला चांगलं यश मिळो एवढी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। सरपंच बबनराव वडेकर स्वागत होतं। दारगाव सरकचे सरपंच किशोर भाऊ
मागं देते प्रदीप अंबादास हिरडे. माझं एक छोटंसं गाव आहे गोपाळपूर. तिथून माझं 4थीपर्यंत शिक्षण ग्रामीण भागातच झालं. त्यानंतर पुढील शिक्षण स्वामी विवेकानंद शाळेमध्ये झालं. त्यानंतर शिवछत्रपती कॉलेजमध्ये माझं कॉलेज एज्युकेशन पूर्ण झालं. त्यानंतर माझं अंडर ग्रॅज्युएशन जे आहे ते धुळ्यामध्ये अजमेरा कॉलेजमध्ये झालं आणि PG MD बालरोग तज्ज्ञ हे माझं विखे पाटील कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर पिसादेवी या गावामध्ये मी 3 वर्षापासून लहान मुलांचं मातोश्री मुलांचं हॉस्पिटल टाकत होतो. पण तिथे मला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला. पण पेशंटची गैरसोय होती तिथं, कारण की जागा कमी होती. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की आपल्या हातून चांगली समाजसेवा व्हायला पाहिजे, लहान मुलांना त्रास व्हायला नाही पाहिजे. म्हणून मी इथं सर्व सुविधांनी युक्त 10 बेड हॉस्पिटल टाकले आहे. इथे सर्व प्रकारचे ॲडमिट करण्याची सुविधा, कावीळची सुविधा आणि लहान मुलांसाठी सर्व प्रकारची इमर्जन्सी सुविधा आपण उपलब्ध केली आहे. तरी माझं सर्व समाज बांधवांना आव्हान आहे की आपण हे हॉस्पिटल एक व्यवसाय म्हणून न बघता खरोखरच गरीब मुलांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना पूर्ण हक्क मिळाले पाहिजे, पूर्ण आरोग्य सेवा मिळाली पाहिजे म्हणून आपण चालू केलं आहे. धन्यवाद. आणि या निमित्ताने आपण 3 दिवस उद्यापासून 7, 8, 9 मोफत बालरोग शिबिर आयोजित केलेले आहे. धन्यवाद. हॉस्पिटलचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर. माझ्या हॉस्पिटलचा पत्ता बजरंग चौक, आनंद तेल भंडारच्या समोर, ममता दुधेच्या बाजूला, N6 बजरंग चौक. शिक्षण घेतलं आणि ते आज या ठिकाणी डॉक्टर झाले. आम्हाला खरोखरच अशा होतकरू तरुणांचा आणि प्रदीप हिरडेचा या ठिकाणी अभिमान वाटतो की त्यांनी ग्रामीण भागातून येऊन उच्च शिक्षण घेऊन आज या ठिकाणी मातोश्री नावाने हॉस्पिटल खोललं. मी त्याच्या आईवडिलाचे आणि त्याच्या सर्व सहकारी मित्रांचे या ठिकाणी मनापासून कौतुक करतो. आणि अशाच मी प्रेरणा घेतो की तरुणांनी पुढच्या काळात शिक्षण घेऊन अभ्यास करून प्रदीपसारखा एक चांगला मंत्र घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभा राहून या ठिकाणी समाजाची सेवा करावी. समाजाची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा असं मानून आज मी या ठिकाणी प्रदीपला, त्याच्या सर्व कुटुंबियांना, त्याच्या आईवडिलांना, त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या मित्रकंपनीला या ठिकाणी खरोखर मनापासून शुभेच्छा देतो. आणि या हॉस्पिटलची उत्तर प्रगती हो, प्रदीपला यश मिळो आणि अशा अनेक शाखा त्यांनी या महाराष्ट्रात खोलून जनसेवेच्या माध्यमातून या हॉस्पिटल चालवावे अशाही शुभेच्छा या ठिकाणी प्रदीपला देतो आणि थांबतो.